विद्यार्थी मित्रांनो, झाली आता एकदाची बोर्ड एक्झाम. आता आपल्याला पुढचं टार्गेट काय पाहिजे आपलं, की एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीओईपी सारख्या, पीआयसीटी सारख्या, व्हीजीटीआय सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं, हे आपलं टार्गेट पाहिजे, बरोबर? मग त्यासाठी आपल्याला कोणाला टॅकल करावं लागेल? एमएचटी सीईटी 2026 या एक्झामला, बरोबर? पण आपल्याला जर कुठेतरी जायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला त्या ठिकाणाचा रोड माहिती असणं गरजेचं आहे. कशा कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो, कोणकोणत्या अडचणी आपल्याला येऊ शकतात, संभाव्य अडचणी, त्या अडचणींना कशा पद्धतीने आपण मात करू शकतो, या सर्व गोष्टींची कल्पना तुम्हाला असणं गरजेचं आहे, बरोबर? त्यावेळेसच तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. मग त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय, की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट रोड मॅप देणार आहे. आता किती दिवस बाकी आहेत? 45 दिवस बाकी आहेत आपल्या एमएसटी एक्झामला पहिल्या अटेम्प्टसाठी, बरोबर आहे? मग तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? या पुढचा जो दीड महिना आपल्याकडे आहे, हा वेळ जो आहे, तो कशा पद्धतीने आपण युटिलाइज करू शकतो, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, चांगले पर्सेंटाइल येतील आणि आपण एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊ. त्याच्यानंतरच आपलं फ्युचर हे सिक्युअर होईल. मग यासाठी आपल्याला पहिले पुढचे दीड महिना कष्ट घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला रोडमॅप मी सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, व्हिडिओ सुरुवातीच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो, की बोर्ड एक्झामचा आता विचार करणं बंद करा. जशी जावो बोर्ड एक्झाम, ती गेली, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स तिन्हींना मिळून 135 मार्क्स आणायचे. जे ओपन कॅटेगरीचे मुलं आहेत ना, त्यांना 135 आणायचे. जे कॅटेगरीचे मुलं आहेत, त्यांना 120च आणायचे आणि डेफिनेटली तुमचे तेवढे येणारच आहेत, ज्याला आपण ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणतो. काही प्रॉब्लेम नाही. त्यातही केमिस्ट्री सारखा सब्जेक्ट तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टने रिप्लेस करू शकता, बरोबर आहे? मग आपल्याला डायरेक्टली बोर्ड एक्झाममध्ये थोडेसे कमी मार्क्स पडले, पेपर अवघड गेला, तर निराश होऊन चालणार नाही. आता आपल्याला महत्त्वाची एक्झाम, ज्यासाठी आपण 2 वर्ष थांबलोय, 2 वर्ष मेहनत केली, तर ती एक्झाम गाठायची आहे, बरोबर? मग ती असणार आहे आपली एमएसटी सीईटी. चला चालतंय. बोर्ड एक्झामचा आता तुम्ही अजिबात विचार करायचा नाहीये. त्याच्यानंतर आता रोड मॅप, पुढची काय स्ट्रॅटेजी असणार आहे तुमची? पहिलं म्हणजे एक बेस्ट रिसोर्स तुम्हाला शोधायचा आहे. रिसोर्स म्हणजे काय? बरेचसे जण पहा ऑफलाईन क्लास पण करतात, ऑनलाईन क्लास पण करतात, YouTubeवर पाहतात आणि कुठलंच व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एकाच गोष्टीला फॉलो करायचं आहे. ऑफलाईन क्लास तुम्ही करतायत, तर ठीक आहे, चांगला क्लास तुम्ही शोधा, क्रॅश कोर्स शोधा आणि तिथं तुम्ही जावा. काहीही प्रॉब्लेम नाही. पण असा तुम्ही क्रॅश कोर्स शोधू नका, की जिथं हजार-हजार मुलं आहेत आणि जिथे डायरेक्ट एम-आय-डी-सीमध्ये क्लासेस घेतले जातात. या ठिकाणी जाऊ नका. या गर्दीच्या ह्याच्यात तुम्ही चेंगरून जाल, तिथं तुमचे डाऊट वगैरे काहीच सॉल्व्ह होणार नाहीत. पण एखादी चांगली अकॅडमी जर असेल तुमच्या इथे, चांगले जर क्लासेस असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की जावा. त्याच्यानंतरनं ऑनलाईन तर सगळ्यात बेस्ट आहेच. तुम्ही ऑनलाईन एकदम अतिशय माफक शुल्कामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या क्लासेस करू शकता. त्याच्यामध्ये आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्सचे खूप सारे क्लासेस आहेत. आपले क्रॅश कोर्स पण आहे, रँकर्स कोर्स, तो तुम्ही नक्की जॉइन करा. त्याच्यानंतरनं काय, तर YouTubeवर पण खूप सारं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. तुमची चॉईस आहे. तुम्हाला यापैकी तुम्हाला काय सिलेक्ट करायचं, बरोबर आहे? रिसोर्स आपला पक्का झाला. कोणता आपण सिलेक्ट करणार आहे हे आपल्याला माहिती झालं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते ती म्हणजे काय? तर रोड मॅप. काय करायचंय आता? तर पहा. आता हा व्हिडिओ मी अझ्युम करतो तुम्ही 26 फेब्रुवारीला पाहत असाल. मी सकाळी 8 वाजता हा व्हिडिओ अपलोड करतोय. मग आपल्याकडे दिवस किती राहिलेत आपण एकदा मोजूयात. फेब्रुवारी महिन्याचे 3 दिवस राहतायत. मार्च पूर्ण आपल्याकडे आहे, 31 दिवस आहेत आणि लगेच आता एप्रिल येतोय. एप्रिलचे 10 दिवस राहतायत. त्याच्यानंतर एप्रिलचे 11 दिवस राहतायत आणि एप्रिलमध्ये 11 एप्रिलपासून आपली एक्झाम सुरू होते आणि त्याच्यानंतर मेचा विचार जर केला, मे मध्ये आपला सेकंड अटेम्प्ट आहे एमएसटी सीईटी. पण आपल्याला काय करायचंय, की आपला पहिला अटेम्प्टच हा आपला लास्ट अटेम्प्ट आहे, असं कन्सिडर करून एक्झाम द्यायची, बरोबर? आता बरेच जण निवांत झालेत. ठीक आहे, सेकंड अटेम्प्टला पाहू, पहिल्या अटेम्प्टला काय ठीक आहे, कमी जरी पडले, जास्त जरी पडले, काही टेन्शन नाही. पण आपल्याला अशी चूक करायची नाही. आपला पहिला हा जो अटेम्प्ट आहे, तोच शेवटचा आहे, असं कन्सिडर करायचंय, बरोबर? मग आता याच्यामध्ये आपण कशी प्लॅनिंग असणार आहे आपली, तर पहा. पहिले जे समजा आपले जे 3 दिवस आहेत हे फेब्रुवारी आणि मार्च आहे. तर याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे लर्निंग आणि रिव्हिजन ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. आता आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. आपल्याला रिव्हिजन करता लर्न करायचं. म्हणजे काय? आज तुम्ही एक चॅप्टर कव्हर केला. मी आता फॉर एक्झाम्पल फक्त तुम्हाला सांगतोय हां. आज एक चॅप्टर कव्हर केला. बरं ठीक आहे. उद्या एक करायचा आहे, पण त्याच्यापूर्वी पहिल्या चॅप्टरची रिव्हिजन. परवा दिवशी अभ्यासाला बसायचंय, अगोदरची रिव्हिजन. नंतर ना अभ्यासाला बसायचंय, अगोदरची रिव्हिजन. या पॅटर्नमध्ये पुढचा दीड महिना तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कसा? या पॅटर्नमध्ये. आता फक्त आपल्याला करत नाही जायचं. नंतर रिव्हिजन नाही करायची. आपल्याला रिव्हिजन करता अभ्यास करायचा आहे. पुढचे टॉपिक शिकायचेत, मागचे पण रिवाईज करायचेत. पुढचे शिकायचेत, मागचे रिवाईज करायचेत. त्याच्यावर टेस्ट द्यायचा. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तात्पर्य झालं, तर आपल्याला कष्ट करायचेत आणि ते कष्ट करण्याची, मेहनत घेण्याची जबाबदारी ही सर्वस्वी तुमची आहे. तुम्हाला गाईड करण्याची जबाबदारी आमची आहे. पण सर्वस्वी जो सेल्फ स्टडी करायचा आहे, जे तुम्हाला करायचं ते फक्त तुम्हाला करायचं आणि तुमच्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एप्रिलमध्ये आपण काय करणार? आपल्याकडे जे 10-11 दिवस राहतायत ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मॉक टेस्ट देणार. काय करणार? मॉक टेस्ट देणार. आपण दिवसाला 2 मॉक टेस्ट तरी देणार. 3 तासाची आपली एक्झाम असते. दिवसातनं 6 तास तुम्हाला टेस्ट द्यायचे
आणि नंतरचे जे उरलेले 6 तास राहतात, 12-12 तास अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला. कारण एम-एस-टी, सी-ई-टी एकदा जर तुम्ही दिली, तर चांगल्या कॉलेजमध्ये जर गेले तुम्ही, तर तुमचं फ्युचर सिक्युअर होतंय. बरोबर? मग 12-12 तास अभ्यास करण्याची आपल्यात एक हिंमत आली पाहिजे किंवा मोटिव्हेशनच आलं पाहिजे. अभ्यास करायचा म्हणून करायचा नाही. आपल्याला तो रिझल्ट आणायचा आहे. काहीतरी त्याच्यापासून आपल्याला आउटपुट घ्यायचंय म्हणून आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे? मग 2 टेस्ट जर एका दिवशी तुम्ही दिल्या आणि त्याचं एनालिसिस जर तुम्ही दीड-दीड तास लागेल तुम्हाला एनालिसिस करायला. एवढा जर तुम्ही अभ्यास केला, तर एम-एस-टी, सी-ई-टी काही कोणतीही एक्झाम इझिली तुमची क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे? हे शेड्यूल तुम्हाला समजलंय. एकदा तुम्ही याचा वाटल्यास स्क्रीनशॉट घ्या. काय करायचंय हे तुमच्या भिंतीवर तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा. तुम्हाला रोज हे गोष्टी दिसल्या पाहिजे, की आपल्याला काय-काय करायचंय. बरोबर आहे? अजून कोणत्या गोष्टी आहेत? तर पहा आता सिलेबसवर जाऊया आपण. कोणता सिलेबस करायचा आहे? बरेचसे जण विचारतायत, की 11वीचा सिलेबस करू की नको? बरेचसे जणांनी प्लॅन पण केलाय, की मी काय करतो, अगोदर 11वीचा कंप्लीट करतो आणि नंतर ना 12वीकडे जातो. असं बिलकुल करायचं नाही. 11वीचा सिलेबस ठीक आहे, 20% सिलेबस येतो परीक्षेत. पण आता सध्या तो सिलेबस करण्याची वेळ नाहीये. काय? ती वेळ नाहीये. कारण 11वीचा सिलेबस तुम्ही गेले, ठीक आहे 20% येतोय. महत्वाचा आहे महत्वाचा. पण नंबर ऑफ चॅप्टर्स पहा. एका चॅप्टरमधनं फक्त एक क्वेश्चन येणार आहे. बरोबर? त्याऐवजी जर या 80% वर जर तुम्ही फोकस केला व्यवस्थितरित्या, तर नक्की चांगले मार्क्स मिळणार आहेत. त्याच्यामुळे आता काय करायचं? पहिल्यांदा 12वीचा सिलेबस करा. 12वीचा सिलेबस करा. डेली टार्गेट जर तुमचं कंप्लीट होत असेल, थोडासा वेळ जर तुमच्याकडे शिल्लक राहत असेल, मग तुम्ही 11वीच्या सिलेबसकडे जा. बरोबर आहे? डायरेक्टली 11वीच्या सिलेबससाठी टाईम वेस्ट करायचा नाही. अगोदर तुम्ही 12वीचं व्यवस्थितरित्या कव्हर करायचंय. नंतर पुढची गोष्ट काय? आता सिलेबस, ॲक्चुअल सिलेबस किती चॅप्टर्स आहेत? फिजिक्स 16 चॅप्टर्स, केमिस्ट्री 16 चॅप्टर्स आणि मॅथेमॅटिक्स किती चॅप्टर्स? 15 चॅप्टर. असे मिळून आपले टोटल किती चॅप्टर्स होत आहेत? तर असे मिळून पहा आता आपलं 15 15 त्रिक 45 ओके 47 चॅप्टर्स. किती चॅप्टर्स होत आहेत आपले? 47 चॅप्टर्स. दिवस किती बाकी आहेत आपल्याकडे? तर 45 डेज. बरोबर आहे? 45 डेज बाकी आहेत. त्यातले सुद्धा आपल्याला मॉक टेस्ट द्यायचे आहेत. म्हणजे 3 दिवसाला कमीत कमी तुमचे किती चॅप्टर्स कव्हर झाले पाहिजे? 3 ते 4 चॅप्टर्स तुमचे 3 दिवसाला कव्हर झाले पाहिजे. 3 दिवसामध्ये 3 ते 4. आता मी असं का सांगतो? मी एका दिवसाचं का सांगणार? तर सांगतो मी तुम्हाला. मी तसं का सांगत नाहीये तुम्हाला. तर पहा, आपल्याला काय करायचंय अप्रॉक्सिमेटली 3 दिवसामध्ये 3 चॅप्टर्स कव्हर करायचे. आता चॅप्टर चूज करत असताना तुम्हाला फिजिक्सचा एक चॅप्टर घ्यायचा. म्हणजे 3-3 दिवसाचे तुम्हाला सेट बनवायचे. फिजिक्सचा एक चॅप्टर घ्यायचा, केमिस्ट्रीचा एक घ्यायचा आणि मॅथेमॅटिक्सचा एक घ्यायचा. मग हा घेत असताना तुम्ही काय करायचं? एक हार्ड चॅप्टर घ्यायचा. एक हार्ड चॅप्टर घ्यायचा. एक तुम्ही मॉडरेट चॅप्टर घ्यायचा आणि एक तुम्ही ईझी चॅप्टर घ्यायचा. म्हणजे तुम्हाला कसं कव्हर होईल. आता ईझी 2 जरी चॅप्टर ईझी घेतले किंवा कमी वेटेजचे 2 जरी चॅप्टर घेतले तुम्ही, ओके. इथं 2 जरी तुम्ही घेतले, तरीही काही अडचण नाही. आपला सिलेबस जेवढा लवकर होईल, तेवढी आपल्याला रिव्हिजनला आणि मॉक टेस्टला वेळ मिळणार आहे. मग एक हार्ड, एक मॉडरेट आणि एक ईझी असे 3 चॅप्टर्स घ्यायचे. 3 दिवसाचा सेट बनवायचा आहे आणि ते आपलं जे टार्गेट आहे, कोणत्याही परिस्थितीत आपलं ते टार्गेट कंप्लीट झालंच पाहिजे. ते टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला झोपायचंच नाहीये. बरोबर? या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन काय गोष्टी करायच्यात आपल्याला? तर पहा, आता डेली शेड्यूल तुम्हाला कसं ठेवायचंय? एक जस्ट सांगतोय. हे शेड्यूल हे तुमचं तुम्हाला बनवावं लागत असेल तुमच्या फ्री वेळेनुसार किंवा तुम्ही नक्की अभ्यास कोणत्या टाईमला करता. आता तुम्ही एनालिसिस केलं असेल बोर्डमध्ये. नक्की तुमचा संध्याकाळी अभ्यास होतो की सकाळी अभ्यास होतो? बरेचसे जण असतात की जे रात्री जागून अभ्यास करतात, सकाळी लेट उठतात. बरेच जण असं असतात की सकाळी लवकर उठतात, रात्री लवकर झोपतात. मग जे तुम्हाला सूट होतंय, आता ही आपल्या सवयी बदलण्याची वेळ नाहीये. आपल्याला फक्त आता आउटकम पाहिजे. भले तुम्ही कसं का करणार, बरोबर आहे? मग जे तुम्हाला सूट होतंय त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करायची. पण एक बाय डिफॉल्ट मी प्लॅनिंग तुम्हाला सांगितली. काय? मॉर्निंगमध्ये ठीक आहे फ्रेश वातावरण असतं. एखादा हार्ड टॉपिक तुम्ही मॉर्निंगमध्ये घ्या. हं. हार्ड म्हणजे कोणता? समजा मॅथेमॅटिक्स वगैरे तुम्ही घेतलं, फिजिक्स वगैरे तुम्ही घेतलं, मॉर्निंगमध्ये घ्या. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस तुम्ही काय करा, एखादा मॉडरेट टॉपिक घ्या आणि या 2 टॉपिकमध्ये जर दिवस गेला, तर संध्याकाळी एखादा ईझी टॉपिक करू शकता तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे अशी जर तुमची प्लॅनिंग असेल, तर तुमचा दिवस हा व्यवस्थित जाईल आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, काय करायचं तुम्हाला? एक फिजिक्स, एक केमिस्ट्री आणि एक मॅथ्स असे 3 चॅप्टर्स घ्यायचे. डायरेक्टली 3च्या 3 मॅथ्सचे नाही घ्यायचे. डायरेक्टली 3च्या 3 फिजिक्सचे तुम्हाला घ्यायचे नाही. बरोबर आहे? त्याच्यानंतर अजून काय म्हटलं होतं मी तुम्हाला, की 3 चॅप्टर्स. मी असं 3-3चं का सांगितलं तुम्हाला? याच कारणामुळे सांगितलं. हार्ड, मॉडरेट, ईझी. असं असेल तर ठीक आहे. हार्ड चॅप्टरला पूर्ण 1 दिवस दिला, दीड दिवस दिला तरी चालतंय. त्याच्यानंतर जो ईझी चॅप्टर्स राहतोय, ईझी चॅप्टरला तुम्ही 1 दिवस दिला तरी चालतंय आणि सॉरी ईझीला तुम्ही अर्धा दिवस दिला तरी चालतंय आणि मॉडरेटला 1 दिवस दिला तरी चालतंय. म्हणजे तुम्ही टाईम कमी जास्त करू शकता. अकॉर्डिंग टू तुमचा स्टडी टाईम कमी जास्त करू शकता. त्याच्यामुळे मी या पद्धतीने सांगितलं. नाहीतर डेली शेड्यूल पण आपण देऊ शकत होतो. पण हे शेड्यूल तुम्हाला फ्लेक्सिबल होतंय. तुमचा वीक टॉपिक कोणता आहे हे एनालिसिस करायला, त्याच्यावर जास्त काम करायला तुम्हाला याच्यातनं
वेळ मिळेल. बरोबर आहे? या पद्धतीने आपल्याला करायचंय. त्याच्यानंतर ना आता बरेचसे जण विचारतात, की किती मार्क्स पडले पाहिजेत? किती मार्क्स पडले पाहिजेत? मी तुम्हाला सांगतो, जेवढे पडतील ना, त्याच्यापेक्षा ते आपल्यासाठी कमीच असणार आहेत. काय? जेवढे पडतील आपल्यासाठी ते कमी असणार आहेत. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्तच पाडायचे आहेत. पण आता मी एक सेफ स्कोर तुम्हाला सांगतो. सेफ स्कोर थोडक्यात आता आपण काउन्सिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी करतो. बरोबर आहे? आणि याही वर्षी आपण लॉन्च करणार आहे आपल्या चॅनलवर इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बरं, आता सेफ स्कोर विचारताय. मी तुम्हाला काय सांगितलं, की जेवढे पडतील तेवढे आपल्यासाठी कमीच आहेत. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त पाडायचे आहेत. पण एक सेफ स्कोर आपला आहे 130 ते 140 हा सेफ स्कोर आहे. खूप सारे आहेत. एवढे पर्सेंटेज, एवढे मार्क्स. तुम्ही घाबरला असतील नक्की, मला माहिती आहे. बरोबर? याच्या अगोदर आपण सांगताना सेफ स्कोर सांगायचो 120, 110 एवढा सेफ स्कोर सांगायचा. पण आता 2 शिफ्ट आहेत मित्रांनो. नंबर ऑफ स्टुडंट्स पण इन्क्रीज झालेले आहेत. त्याचबरोबर डिफिकल्टी लेव्हल पण वाढलेली आहे. जीईचे भरपूर सारे स्टुडंट एमएसटी सीईटीकडे शिफ्ट होत आहे. म्हणजे कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला एखादा चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज हवं असेल, चांगलं म्हणजे कोणतं? सीओईपी मिळतंय का एवढ्या मार्क्सला सीएससाठी? नाही मिळत आहे. पी मिळतंय का? नाही मिळत आहे. कॅटेगरी असेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण ओपनचा विचार करतोय आपण, नाही मिळत आहे. व्हीजीटीआय मिळतंय का? नाही मिळत आहे. पण एक ठीक-ठाक इंजिनिअरिंग कॉलेज पुण्याचं पीसीसी असेल, व्हीआयटी कॉलेज असेल, त्याच्यानंतर मुंबईचे थाडोमल वगैरे कॉलेज असतील, त्याच्यानंतर जर आपण सांगलीचं वालचंद वगैरे पाहिलं, गव्हर्नमेंट कराड पाहिलं, यासारख्या कॉलेजेससाठी सेफ स्कोर सीएस ब्रांचसाठी हा आहे आणि एवढा आपल्याला अचीव्ह करायचा आहे. जर आपला स्कोर अतिशय कमी येत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यात चेंज तुम्ही करायलाच हवा. बोर्ड एक्झाम कशी गेली ठीक आहे, जाऊ द्या. तो आपला पहिली चूक म्हणून आपण त्याला विसरून जायचंय आता. आता नेक्स्ट आपलं जे मेन टार्गेट आहे, 2 वर्ष आपण ज्यासाठी वाट पाहिली किंवा स्वप्न पाहिले तुम्ही, मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन असं-असं करेल, तसं-तसं करेल. मग ते कुठेतरी सत्यात उतरवण्याची आता तुमची बरोबर आहे, तुम्हाला ही खूप सुवर्ण संधी भेटली आणि ह्या संधीचं तुम्ही सोनं करा. ह्या संधीचे फळं जे तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ आहेत ना, हे 4 वर्ष खायला मिळतील. कारण तुम्ही थोडासा सर्व्हे करा आणि विचारा, की एखादा चांगला मुलगा पहा, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतोय. त्याचं लाईफ किंवा त्याचं पुढचं फ्युचर तुम्ही सिक्युअर असलेलं नक्की पाहाल आणि त्याच्यानंतर बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजची सांगायची गत तर तुम्हाला नाही. कारण तुम्हाला ऍडमिशन तर मिळणारच आहे. ऍडमिशन सगळ्यांना मिळणार आहे. फक्त कॉम्पिटिशन कशासाठी आहे, की चांगल्या कॉलेजसाठी. कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास 400 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. काही असे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, की जिथं डायरेक्टली तुम्ही 0 पर्सेंटाइल जरी घेऊन गेले, तर तुमचं ऑलवेज वेलकम तिथं आहे. पण आपल्याला त्या कॉलेजकडे पाहायचं सुद्धा नाही. आपलं ड्रीम हे सीओईपी पाहिजे. आपलं ड्रीम हे व्हीजीटीआय पाहिजे. आपलं ड्रीम हे पीआयसीटी पाहिजे. बरोबर आहे? ड्रीम कॉलेजेस आपले हे आहेत आणि त्याच्यानंतरनं बाकीचे जे कॉलेजेस आहेत, तर ठीक आहे आपण कन्सिडर करूया, की टॉप 15 पर्यंत आपण एक खुश राहू शकतो. पण त्याच्यानंतरनं अजिबात आपल्याला त्या पद्धतीने त्या गोष्टी करायच्या नाहीयेत. आपलं ड्रीम ते कॉलेज नकोच. टॉप 15, टॉप 10 कॉलेजेस आपलं ड्रीम पाहिजे. बरोबर आहे? मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या फॉलो कराल. मी तुम्हाला एक प्रॉपर शेड्यूल सांगितलंय. त्या गोष्टी नक्की तुमच्या टाईम टेबलमध्ये ॲड करा. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या? हेल्पफुल तर आहेतच. फक्त तुम्हाला फॉलो करायचं. आता व्हिडिओ तुम्हाला आवडलाय मला माहिती आहे. मग व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतरनं हा व्हिडिओ मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. कारण त्यांनाही एक्झामसाठी थोडंसं गाईडन्स मिळेल. त्याचबरोबर येणाऱ्या इंजिनिअरिंग ॲडमिशन आपली काउन्सिलिंग असेल, सगळ्या गोष्टी असतील तर याच्याबद्दलही त्यांना माहिती मिळेल. बरोबर आहे? मग नक्की शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल, बरेचसे जण असे आहेत, बरेचसे विद्यार्थी की जे व्हिडिओ पाहतात, पण सबस्क्राईब करत नाही. पण तसं करू नका. सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.